नमस्कार, सिटी न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत। सर्वप्रथम एक नजर प्रमुख घडामोडींवर। जनजागृतीसाठी आपला दौरा असल्याचे श्री अण्णा हजारे यांचे प्रतिपादन। मूर्तिजापूर जवळ 1.25 क्विंटल गांजा जप्त। घराणेशाही लोकशाहीला घातक असल्याचा अण्णांचा आरोप। आणि डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बाळ दगावल्याचा पित्याचा आरोप। शनिवारी प्रमिलाताई ओक सभागृहात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सामाजिक कार्यकर्त्यांना संबोधित करीत जन लोकपाल विधेयकाबाबत लढा देण्याचे आवाहन केले। जन लोकपाल विधेयकाबाबत जनतेत जनजागृती व्हावी याकरिता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा महाराष्ट्रभर दौरा आयोजित असून त्याचाच एक भाग म्हणून 19 मेला अकोला शहरातील प्रमिलाताई ओक सभागृहात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सामाजिक कार्यकर्त्यांना संबोधित केले। कार्यकर्त्यांच्या या मेळाव्याला संबोधित करताना अण्णा हजारे म्हणाले की देशावर कर्जाचे ओझे वाढत चालले असून देशात जर एखादं मूल जन्माला आले तर त्याच्या जन्मापासूनच त्याच्यावर 25 ते 30 हजाराचे कर्ज सुरू होते। सामाजिक कार्यकर्त्यांनी मी आणि माझे घर एवढेच मर्यादित ठेवले तर आपला भारत देश कसा सुधारेल? अजूनही वेळ गेली नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट करीत युवकांनी जागृत होऊन जन लोकपाल विधेयकाकरिता लढा देण्याचे आवाहन केले। या कार्यक्रमाला भ्रष्टाचार विरोधी संघटनेचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पाहूया अण्णांच्या भाषणाची एक झलक। मी आणि माझ्याच्या पलीकडे पाहायला माणसं तयार नाही। मी आणि माझं कसा समाज बदलणार, कसा देश बदलणार? अशा अवस्थेमध्ये तुम्ही ज्या सेवाभावी संस्था, संघटना आणि वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते जे काम करतात ते मला म्हणत होतं शेवटी हिमालयासारखं कर्जाचं गंमत झालं। मूर्तिजापूरवरून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर एका गाडीतून 1.25 क्विंटल गांजा महामार्ग पोलिसांनी जप्त केला। यावेळी 4 आरोपींना अटक करण्यात आली। मूर्तिजापूर जवळून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर रायपूरवरून औरंगाबादकडे जाणाऱ्या JHOCB 8730 क्रमांकाच्या हिरव्या रंगाच्या गाडीवर हायवे पोलिसांना शंका आल्याने महामार्ग पोलिसांनी या गाडीचा पाठलाग करीत ही गाडी व्यासच्या ढाब्याजवळ थांबविली। यावेळी महामार्ग पोलिसांनी या गाडीची डिक्की उघडून पाहिली असता या डिक्कीत 1 क्विंटल 28 किलो एवढा गांजा आढळला। या संदर्भात महामार्ग पोलिसांनी याची माहिती वायरलेसवरून मूर्तिजापूर पोलिसांना दिली। या प्रकरणी गाडीमधील रवी रामराव पवार, रेखा कैलास मोहिते, विजू रामराव पवार सर्व राहणार औरंगाबाद व झारखंड रहिवासी रामराव यादव यांना अटक करण्यात आली। महामार्ग पोलीस किशोर गवई व ज्ञानेश्वर सैरसे यांनी मोठ्या शिताफीने ही गाडी पकडली। त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे। या आरोपींना मूर्तिजापूर पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस करीत आहेत। देशाच्या राजकारणात घराणेशाही जोपासली जात असून या घराणेशाहीमुळे देशाचे अपरिमित नुकसान झाल्याचा आरोप ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी एका पत्रकार परिषदेत केला। देशाला स्वातंत्र्य मिळवून 65 वर्ष झाले तेव्हापासून सातत्याने राजकारणात घराणेशाही जोपासली जाते आहे। या घराणेशाहीमुळे देशाचे अपरिमित नुकसान झाल्याचा आरोप अण्णा हजारे यांनी पत्रकार परिषदेत केला। ज्या मंत्र्यांची मुलं अनुभव नसताना मंत्री होतात हेच तर सगळे धोके आहेत ना। असं जर झालं तर काय होईल? घराणेशाहीमुळं राजे महाराजे पूर्वी होते त्यांची जी राजेशाही होती ही लोकशाही संपून पुन्हा राजेशाही येईल जर घराणेशाही नाही संपली तर। हा धोका आहे या देशाला।
नागपूर येथील हल्ला हे युवक काँग्रेसचे षडयंत्र असल्याचा आरोप करून श्री अण्णा हजारे यांनी ग्रामसभा सशक्त करणे, जन लोकपाल याशिवाय लोकशाही टिकणार नाही याचा पुनरुच्चार केला. मंत्री होते, मी मंदिरात राहणारा फकीर आहे. ही सत्ता आणि पैशाची मस्ती असतेच लोकांच्या मध्ये, त्याला मी काय सांगणार. ही मस्ती असली की असं घडतं. केंद्रातील मंत्र्यांवर केलेल्या आरोपाबाबत बोलताना त्यांनी या महिन्याच्या अखेरपर्यंत त्यांच्याकडून खुलासा न आल्यास आंदोलनाची भूमिका घेण्याचा इशारा दिला. नागपूर हल्ल्याबाबत त्यांना विचारणा केली असता त्यांनी प्रखर असे उत्तर दिले. इन्कम टॅक्स चौकातील कोटक हॉस्पिटलमध्ये प्रसूती शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे जन्माला येत असलेल्या बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप बाळाच्या पित्याने केला आहे. इन्कम टॅक्स चौक परिसरामध्ये असलेल्या कोटक हॉस्पिटलमध्ये महिलेच्या प्रसूती शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांच्या हलगर्जीने जन्माला येत असलेल्या बालकाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली, असा आरोप मृतक बाळाच्या पित्याने केला असून सदरची तक्रार खदान पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार बाळाच्या डोक्यावर इजा झाल्या असून शस्त्रक्रियेच्या वेळी डॉक्टर कोटक ह्या मेहंदी लावून होत्या, त्यामुळे त्यांना योग्य शस्त्रक्रिया करण्यास अडचण आल्याने त्यांनी डॉक्टर किरण गुप्ता यांची मदत घेतली. दोन्ही डॉक्टरांनी योग्य ती काळजी न घेतल्यामुळे व शस्त्रक्रियेदरम्यान हलगर्जी केल्याने बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप मृतक बाळाच्या नातेवाईकांनी केला आहे. डॉक्टर कोटक यांना बाहेरगावी जाण्याची घाई असल्यामुळे त्यांनी शस्त्रक्रिया तात्काळ आटोपण्याचा प्रयत्न केला व यामध्ये बाळाचा मृत्यू झाल्याचे नातेवाईकांचे म्हणणे होते. या प्रकरणाची तक्रार रात्री उशिरा खदान पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. डिलिव्हरीसाठी मी ॲडमिट केला होता. सुरुवातीपासून 9 महिन्यापासून ट्रीटमेंट त्यांचीच चालू होती. 2 वेळ सोनोग्राफी पण काढली. सोनोग्राफीचे रिपोर्ट एकदम चांगले होते. डिलिव्हरीसाठी 27 मे ही संभाव्य तारीख दिली होती सोनोग्राफीमध्ये, परंतु शिल्पा कोटक या डॉक्टरनं आमच्या पेशंटला आधीच घरून बोलवून घेतलं काल दिनांक 17 मे रोजी आणि ॲडमिट केलं आणि सिझर केलं. प्रत्यक्षात सिझर करताना डॉक्टर मिसेस गुप्ता आणि डॉक्टर कोटक यांनी कोणतीही काळजी घेतली नाही. डॉक्टर कोटक यांना बाहेरगावी जायचं होतं, रिझर्वेशन होतं. प्रत्यक्षात डॉक्टर कोटक यांनी डोक्याला हेअर डाय करून गावाला जाण्याची तयारी करून अशा स्थितीमध्ये सर्जरी केली. जेव्हा डॉक्टर सर्जरी करत होत्या त्यावेळेस त्यांच्या डोक्याला हेअर डाय केलेली होती आणि त्या असिस्टंटला ऑर्डर देत होत्या की माझी ही बॅग पॅक कर, माझी ही बॅग पॅक कर. कोणतीही कदर किंवा एक आत्मीयता यांच्याजवळ नव्हती. ॲक्च्युअल कसाबासारखी स्थिती त्या मॅडमची होती. आणि हे घडल्यानंतर सुद्धा मॅडम गावी जायला निघाल्या की मला जायचंच आहे, माझं 4 महिन्यापासूनचं रिझर्वेशन झालेलं आहे आणि मी जाणारच. या घटनेवर पोलीस स्टेशनला रिपोर्ट दाखल केला आणि अशी वेळ कोणावरही येऊ नये असं आम्हाला वाटते, म्हणून आम्ही हा लढा लढणारच आहोत. मॅडमवर निश्चितच कारवाई झाली पाहिजे. त्यांच्यावर नक्कीच त्यांचं रजिस्ट्रेशन कॅन्सल झालं पाहिजे आणि मनुष्यवधाचा गुन्हा त्यांच्यावर दाखल व्हायला पाहिजे. यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. बजाज 2 व्हीलर के अकोला वाशिम जिले के अधिकृत विक्रेता गोयनका बजाज का अब अपनी ही भव्य आलीशान वास्तु में स्थानांतरण आपकी सेवा में और अधिक सुविधाओं और खूबियों के साथ आपका विश्वसनीय गोयनका बजाज नई जगह में प्लैटिना, बॉक्सर, पल्सर, डिस्कवर, एवेंजर बजाज के सभी मॉडल्स मनपसंद रंगों में, स्पॉट फाइनेंस, एक्सचेंज सुविधा के साथ में हमारी बेहतर सर्विसेज, संपूर्ण ऑटोमेटेड वर्कशॉप, कंपनी के अनुभवी तज्ञ मैकेनिकल्स की टीम, बजाज 2 व्हीलर के सभी प्रकार के ओरिजिनल पार्ट्स उपलब्ध, विनम्र, तत्पर और पारदर्शी सेवा। तो देर किस बात की, आज ही पधारिए गोयनका बजाज, शिवाजी पार्क के सामने, अकोट रोड, अकोला। कीर्ती कोचिंग क्लासेस, यश तुमचे ध्येय आमचे। 9वी पास विद्यार्थ्यांसाठी 10वी 3ही माध्यमकरिता बेस्ट 5 साठी वर्षभर तयारी। 11वी 12वी आर्ट्स, कॉमर्स, सायन्स विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू। पीएमटी पीईटीची 1 महिन्यात गेसिंग तयारी।
क्लासची वैशिष्ट्ये, सर्व विषय एकाच ठिकाणी, तज्ञ प्राध्यापक वर्ग, प्रत्येक आठवड्याला टेस्टने तयारी, परीक्षाआधी टेस्ट सिरीज व गेसिंगने तयारी, वर्षभर प्राध्यापिका कीर्ती दीक्षित मॅडम यांचे बहुमूल्य मार्गदर्शन, 17 नंबरचा फॉर्म भरणाऱ्यांना संधी, तर आजच आपला प्रवेश निश्चित करा. प्रवेशासाठी संपर्क व्यवस्थापक अंकुश इटकीकर, संचालिका कीर्ती दीक्षित मॅडम, कीर्ती कोचिंग क्लासेस, कलश अपार्टमेंट, मन मंदिर साडी शोरूमच्या बाजूला, दुर्गा चौक, अकोला. सिटी चॅनलचे केबल कापून नागरिकांना मनोरंजनापासून वंचित ठेवणाऱ्या एका गुंडावर रामदासपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. अकोला शहरातील आठल्ले प्लॉट रहिवाशी भोला तिवारी नामक व्यक्ती सिटी चॅनलचे कनेक्शन चोरीने पाहत होता. यासोबतच या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीने सिटी चॅनलचे केबल वारंवार कापून नागरिकांना मनोरंजनापासून वंचित ठेवण्याचे काम केले. शनिवारी सिटी चॅनलचे कर्मचारी प्रमोद बरिंगे व सुभाष भवानी आठल्ले प्लॉटमध्ये केबल टाकण्याकरिता गेले असता या गुंड प्रवृत्तीच्या भोला तिवारीने कोणतेही कारण नसताना प्रमोद बरिंगे यास मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर हा भोला तिवारी घरात गेला व घरातून तलवार आणि प्रमोद बरिंगे यांना धमकी देण्याचा प्रकार केला. गुंड प्रवृत्तीच्या भोला तिवारी नामक या व्यक्तीच्या अनेक कारणांमुळे या परिसरातील नागरिकही त्रस्त झाले आहेत. प्रमोद बरिंगे यांनी या संदर्भात रामदासपेठ पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. आठले प्लॉट मध्ये गेलो, त्यानंतर त्याच्या घरी गेलो, त्यांनी वायरा कापलेल्या ते वायर जुळासाठी गेलो होतो आम्ही. त्यानं डायरेक्ट येऊन अंगावर त्यानं 2 थापला मारले, त्यानंतर तलवार काढली आणि पाईप काढला. वाशिम बायपास चौकात पोलीस चौकी नसल्यामुळे चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून येथील ऑटो रेलिंग चोरट्यांनी लंपास केली. अकोला शहरातील वाशिम बायपासची गणना संवेदनशील भाग म्हणून केल्या जाते. वाशिम बायपास चौकात जुने शहर पोलीस स्टेशनची एक चौकी होती. या टेंट सारख्या चौकीला आग लागून चौकी जळाली. तेव्हापासून जुने शहर पोलीस स्टेशनची चौकी निर्माण करण्यात आली नाही. या परिसरात चौकी नसल्याने चोऱ्यांच्या घटनेसह इतर असामाजिक घटनेत वाढ झाल्याचे दिसून येते. या चौकात ऑटोकरिता पोलिसांनी रेलिंग लावली होती. या रेलिंगचे पाईप गायब होत असल्याचे वृत्त सिटी न्यूज मधून काही दिवसांपूर्वी प्रसारित करण्यात आले होते. आता येथील पाईपचा पोल गायब करण्यात आला आहे. आरीच्या सहाय्याने पाईप कापून गायब करण्याचा प्रकारही होत आहे. काही दिवसानंतर येथील रेलिंग पूर्णतः गायब झाल्याशिवाय राहणार नाही. गीतानगरातील रस्त्याच्या दुरावस्थेबाबत सिटी न्यूज मधून वृत्त प्रसारित होताच या रस्त्यावर मुरुम टाकण्यात आला. नागरिकांनी यावेळी सिटी न्यूजचे आभार व्यक्त केलेत. गंगानगर लेन क्रमांक 2च्या रस्त्याच्या दुरावस्थेबाबत काही दिवसांपूर्वी सिटी न्यूज मधून वृत्त प्रसारित करण्यात आले. या रस्त्यावर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचते. त्यामुळे नागरिकांना ये-जा करण्याकरिता अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे या रस्त्यावर कमीत कमी मुरुम तरी टाकण्यात यावा असे वृत्त सिटी न्यूज मधून प्रसारित करण्यात आले होते. या वृत्ताची दखल घेत गंगानगर मधील लेन क्रमांक 2च्या या रस्त्यावर बोल्डर दगडासह मुरुम टाकण्यात आला. या रस्त्याचे निर्माण कार्य पावसाळ्यापूर्वी सुरू होण्याचे चिन्ह दिसत आहे. सिटी न्यूजच्या वृत्ताची दखल घेत या रस्त्याचे निर्माण कार्य सुरू झाल्याने येथील नागरिकांनी सिटी न्यूजचे आभार मानले. हिवताप निर्मूलन कर्मचारी संघटनेच्या वतीने विविध मागण्यांकरिता उपसंचालक आरोग्य सेवा अकोला मंडळासमोर 1 दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य हिवताप निर्मूलन कर्मचारी संघटनेच्या वतीने उपसंचालक आरोग्य विभाग कार्यालयासमोर 1 दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. अकोला व वाशिम जिल्ह्यातील हिवताप कर्मचाऱ्यांनी अश्वासित प्रगती योजनेचा लाभ आरोग्य सहाय्यक संवर्गातील 24 वर्ष पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना तात्काळ लागू करून तसे आदेश काढावे. 12 वर्ष पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना अश्वासित प्रगती योजनेचा लाभ तात्काळ लागू करून आदेश काढावेत. मूळ सेवा पुस्तिकेत अद्ययावत नोंदी घेण्यात याव्यात. सेवानिवृत्त होत असलेल्या सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची प्रकरणे निकाली काढून वेळेवर लाभ द्यावा. या व इतर मागण्यांकरिता हे धरणे आंदोलन करण्यात आले. या मागण्या पूर्ण न झाल्यास 22 मे पासून तीव्र आंदोलनाचा इशारा कर्मचारी संघटनेने दिला. 5 वाजेपर्यंत हे धरणे कार्यक्रम राहील. त्यामध्ये अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, बुलढाण्याचे लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि आमच्या ज्या प्रलंबित मागण्या आहेत त्याचे निवेदन आम्ही वरिष्ठांना सादर केलेलं आहे. 2 वर्षापासून सतत आम्ही आता पाठपुरावा करतो, प्रत्यक्ष भेट घेतो अधिकाऱ्यांची, तरीही आमचे प्रश्न प्रलंबित आहेत. मागण्या सवलतीला येत आहेत, ते सुद्धा अडचणीत येत आहेत. त्यामुळे हा काय जो आहे प्रश्न हा निकाल करणे अत्यंत जरुरी आहे.
शासनाने त्याकडे वारंवार परिपत्रक काढून संबंधित उपसंचालक कार्यालयाकडून अद्यापही कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही। त्यांनी ही कारवाई करावी व तात्काळ कर्मचाऱ्यांच्या मागण्या मंजूर कराव्या। कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे, त्यांनी तो थांबवावा। कुंभारी येथे आयोजित जय बजरंग शाळेच्या वार्षिक स्नेह संमेलनादरम्यान राज्याचे गृहमंत्री आर पाटील यांची रक्ततुला करण्यात आली। यावेळी 405 युवकांनी रक्तदान केले। कुंभारीच्या जय बजरंग परिवारात आपण उशिरा आल्याने निश्चितच माझे नुकसान झाले। आज माझी रक्ततुला करून संस्थेचे संस्थापक तुकाराम बिरकड यांनी आपल्या परिवाराशी माझे रक्ताचे नाते जोडले। रक्ताच्या नात्याची पवित्रता मी सदोदित जपण्याचा अविरत प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे गृहमंत्री तथा राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आर पाटील यांनी आज कुंभारी येथे केले। कुंभारी येथे आयोजित जय बजरंग शाळेच्या वार्षिक स्नेह संमेलनाच्या समारोपीय कार्यक्रमात बक्षीस वितरण व रक्ततुला कार्यक्रमात ते बोलत होते। कुंभारी येथील जय बजरंग विद्यालयात जय बजरंग मंडळाचे 2 दिवसीय स्नेह संमेलनाचा समारोप संपन्न झाला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष प्राध्यापक वसंत पुरके हे होते। त्यांनी आपल्या मार्गदर्शनात युवकांनी अथक परिश्रम घेऊन संस्कृतीचे जतन करताना संस्कृती संवर्धनाचे कार्य करण्याचे आवाहन केले। यावेळी व्यासपीठावर संस्थेचे संस्थापक प्राध्यापक तुकाराम बिरकड, संस्थेचे अध्यक्ष नारायणराव गावंडे, माजी आमदार डॉक्टर जगन्नाथ ढोणे, सिने दिग्दर्शक राज दत्त, माजी आमदार गजानन दाळू गुरुजी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर संतोष कुमार कोरपे, राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा संघटक शिवाजीराव भरणे, विदर्भ केसरी युवराज गावंडे, मंडळाचे संचालक मनोहरराव पांडव, शरद बाहकर, कुंभारीचे सरपंच सुखदेवराव खंडारे, काशीराम आगडे, चंद्रभान अतकरे, श्रीकृष्ण बिरकड गुरुजी, डॉक्टर नारायण बिरकड आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी आयोजित रक्ततुला कार्यक्रमात 405 युवकांनी रक्तदान केले। तसेच राष्ट्रीय खेळाडूंना नामदार पाटील यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले। जुने शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार वडमारे यांच्या मनमानी कारभाराविरुद्ध राष्ट्रीय लोकमंच व नागरिकांनी 1 दिवसीय धरणे आंदोलन करून निषेध व्यक्त केला। शनिवारी 19 मेला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अकोला जिल्हा राष्ट्रीय लोकमंच व जुने शहरातील नागरिकांनी 1 दिवसीय धरणे आंदोलन केले। निरपराध नागरिकांना धरून पकडून पोलीस स्टेशनमध्ये आणून बेदम मारणाऱ्या व जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या पोलीस निरीक्षक डी वडमारे यांना निलंबित करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीकरिता धरणे आंदोलन करण्यात आले। चांदखा प्लॉट रहिवासी गुलाम रब्बानी, अब्दुल हमीद, शेख आमिर, मोहम्मद वहीद तसेच शेख युसुफ यांना पोलिसांनी विनाकारण बेदम मारहाण केली। 75 वर्षीय गुलाम रब्बानी यांनाही पोलिसांनी मारहाण करून सोडून दिले। सदर वाद जमिनीचा असून अनिल गरड नामक व्यक्तीने ठाणेदाराला आर्थिक मदत केल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला। जुने शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार वडमारे यांची मनमानी सुरू असून सिव्हिल प्रकरणात ठाणेदारांचे कृत्य कायद्याला धरून नाही। अशा या ठाणेदारावर कारवाई करण्याची मागणीकरिता 1 दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। या घटनेबाबत राष्ट्रीय लोकमंचचे मुकीम अहमद व गुलाम रब्बानी यांनी माहिती दिली। हमारे तोड़ताड़ करे और बोले कि चलो थाने में लेकर गए और वहाँ बहुत बेरहमी से हम लोगों को मारने के बाद में मेरे मुंह पे खून निकल रहा था, तो उनसे मुंह को धुलाए मेरे, और वहाँ से धुलाकर फिर हमारे अमीर भाई और 4 बेचारे मजदूर थे उनको कपड़े भी उतार कर इतना बेरहमी से मारे कि मैं बता नहीं सकता। अकोला जुना शहर पुलिस स्टेशन के अंदर जो पुलिस इंस्पेक्टर आए हैं वो अपने आप को बम्बई का डॉन कहते हैं। उनका ये कहना है कि मैं इनकाउंटर स्पेशलिस्ट हूँ, मुझे कायदा बहुत ज़्यादा समझता है, लेकिन कायदे के नाम पे बेकसूर लोगों को मारना, पैसा वसूल करना, इसकी एक मिसाल अभी सामने आई। हाल ही में 2 दिन पहले गुलाम रब्बानी साहब जो वडमारे जी के बाप के उम्र के हैं, 78 से 80 साल की उम्र हो रही उनकी, उनको एक जगह से जहाँ पे 25 साल से वो रहते, अनिल गरड नाम के कोई आदमी हैं, उनका भी ताबा है, वर्ग 2 की जमीन है, वो किसी देश पांडे साहब की जमीन है, वहाँ पे अनिल गरड का ताबा है, उसी के साथ इनका भी कोई 2000 स्क्वायर फीट पे ये भी 5-6 साल से 25 साल से रहते। इनको लाए, वहाँ पे उनका घर था, वो जो कोठा था वो तोड़े और लाकर इतना बेरहमी से मारे, इतना मारे कि उनका मुंह फुट गया था। तापडिया नगरात मोठ्या नाल्यांची साफसफाई करण्यात येत आहे। नाल्यातील घाण तेथेच ठेवण्यात येत असल्याने येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे।
जून महिन्यात पावसाळ्याला सुरुवात होत आहे. येणारा पावसाळा पाहता शहरातील कित्येक परिसरातील मोठ्या नाल्यांची साफसफाईचे काम सुरू करण्यात आले. अकोला शहरातील तापडिया नगरात मागील काही दिवसांपासून नाल्यांच्या साफसफाईचे काम सुरू करण्यात आले. येथील ठेकेदाराचे सफाई कर्मचारी नाल्यातील निघणारी घाण व गाळ नालीच्या बाजूला ढिगार बनवून ठेवित आहेत. त्यामुळे संपूर्ण परिसरातील नाल्यांवर गाळ व घाणीचे ढिगार पाहावयास मिळतात. या घाण कचऱ्यातून तीव्र दुर्गंधी परिसरात पसरली आहे. या कारणाने नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो आहे. या नाल्यातील निघालेली घाण लवकरात लवकर उचलून नागरिकांचा या समस्येपासून सुटकारा करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. अकोला शहरातील मोरणा नदीवरील मोठ्या पुलावर विविध प्रकारच्या समस्या निर्माण झाल्या असून हा मोठा पूल धोकादायक बनत चालला आहे. अकोला शहराला नवीन व जुन्या शहरात विभाजित करणाऱ्या मोरणा नदीवर बनलेला मोठ्या पुलाची काळानुरूप दुरावस्था होत चालली आहे. मोठ्या पुलावर लोखंडी रेलिंग लावण्यात आली होती, तीही हळूहळू गायब करण्यात आली आहे. येथील रेलिंगचे पाईप भुरटे चोर गायब करीत आहेत. पुलाची सुरक्षा भिंत ठिकठिकाणी क्षतिग्रस्त झाली असून या भिंतीवर काही ठिकाणी भेगा पडल्याचे दिसून येते. त्यामुळे ही सुरक्षा भिंत असुरक्षित झाली असून पडण्याच्या मार्गावर आहे. या पुलावरील एका पथदिव्याची वायरिंग पूर्णतः उघडी पडली आहे. त्यामुळे विद्युत झटका लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. या मोठ्या पुलावरून मोठ्या प्रमाणात रहदारी सुरू असते. त्यामुळे येथील समस्या दूर करण्याची अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होते आहे. शहरातील न्यू भीमनगरातील एक नाली चोकअप होऊन नालीचे घाणपाणी रस्त्यावर जमा झाले. या घाणपाण्यातून नागरिकांना ये-जा करावी लागत आहे. अकोला शहरातील कृषीनगर परिसराजवळील न्यू भीमनगर परिसरात विविध समस्यांनी नागरिकांना त्रस्त केले आहे. या परिसरात साफसफाईच्या अभावामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. न्यू भीमनगर परिसरातील गॅस गोडाऊन जवळील एक नाला मागील कित्येक दिवसांपासून चोकअप झाल्याने या नाल्यातील घाणपाणी रस्त्यावरून वाहत आहे. नाल्याचे घाणपाणी एकाच ठिकाणी जमा झाल्याने या रस्त्यावर डबके साचले आहे. याच रस्त्यावर ट्युशन क्लासेस आहेत. ट्युशनला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना या घाणपाण्यातून ये-जा करावी लागत आहे. तसेच घाणपाण्याचे डबके गॅस गोडाऊन समोरच जमा झाल्याने नागरिकांना घाणपाण्यात उभे राहून गॅस सिलेंडर घ्यावे लागत आहे. याकडे नगरसेवकांनी लक्ष देऊन नाला सफाईची मागणी नागरिकांमधून होत आहे. अकोला शहरातील केके ट्युटोरियलचा विद्यार्थी आशुतोष पाणतावणे याने IIT परीक्षेत देशपातळीवर 803 क्रमांक पटकावून उत्तीर्ण होत केके ट्युटोरियल व शहराच्या नावलौकिकात भर घातली. केके ट्युटोरियल ही विद्यार्थ्यांच्या हितासाठी झटणारी महानगरातील एक शैक्षणिक संस्था असून या संस्थेद्वारे IITचे क्लासेस गत वर्षी सुरू करण्यात आले आहेत. 1 वर्षातच या क्लासेसचा विद्यार्थी आशुतोष पाणतावणे हा राष्ट्रीय स्तरावरील IITच्या स्पर्धा परीक्षेत देशातून 803व्या क्रमांकावर उत्तीर्ण झाला असून यामुळे अकोला महानगराचे नाव केके ट्युटोरियल क्लासेसच्या समवेत मोठे झाले आहे. केके ट्युटोरियल यांच्याकडे व्हिजन कोटा यांची लाईव्ह क्लासेसची फ्रँचायझी आहे. त्याद्वारे क्लासेसच्या वतीने विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे शिकविण्याचे कार्य केले जाते. या कोट्याचे यावर्षी राष्ट्रात 27 विद्यार्थी पास झाले असून याचे श्रेय व्हीसेटच्या आधुनिक ज्ञानाद्वारे दिल्या जाणाऱ्या लाईव्ह प्रश्न उत्तरांच्या शिक्षणालाच दिल्या जाते. या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष अडीअडचणींचे तेव्हाच शास्त्रोक्त पद्धतीने निरसन केले जाते. केके ट्युटोरियल मध्ये IIT, JEE, AIEEE, AIPMT, PET, CPT आदी स्पर्धात्मक विषयांची शिक्षण तज्ञांद्वारे दिल्या जात असून यावर्षी क्लासेसमध्ये CPTची शाखा सुरू झाली आहे. आगामी काळात 9 ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी शिकवणी वर्गही सुरू करण्यात येणार असल्याची माहिती केके ट्युटोरियलच्या संचालिका प्राध्यापिका सौ किरण कचोलिया यांनी दिली. पत्र परिषदेत क्लासेसचा IIT पास झालेला विद्यार्थी आशुतोष पाणतावणे, संदीप कचोलिया व विद्यार्थी वर्ग, पालकवृंद समवेत प्राध्यापक उपस्थित होते. 803 रँक आलेला आहे. मी एबल केके ट्युटोरियलमध्ये क्लासेस लावले होते. मला इथे कोट्यावरचे तज्ज्ञ शिक्षकांकडून मार्गदर्शन मिळाले. मी मॅडमचा आभारी आहे की त्यांनी हे क्लासेस इथे चालू केले आणि माझ्या यशाच्या मागे त्यांचं पण महत्त्वाचं मार्गदर्शन आहे. त्यांचे मी मनापासून आभार मानतो. मैं किरण संदीप कचोलिया, गत वर्षी मैंने अकोला के अंदर कोटा का एजुकेशन चालू किया, जिसके अंदर मैंने 8 ही महीने बच्चों को पढ़ाया और 8 महीने के अंदर उसे 11th एंड 12th दोनों पोर्शन पढ़ा के एक बच्चे को IIT के एग्ज़ाम्स के लिए बैठाया है.
हमने लास्ट ईयर एक ही इंजीनियरिंग बच्चे को बैठाया और उस बच्चे ने हमारे IIT में सिलेक्शन होके हमारे ये कोशिश, जो छोटी सी कोशिश हमने आज कोटा का एजुकेशन अकोला में लाने की कोशिश की है, उसे सफल बना के सफल करने का प्रयास किया है। मैं अकोला में रहते हुए कोटा का एजुकेशन बच्चों को प्रोवाइड करने की कोशिश कर रही हूँ और बच्चे उसे अच्छी तरह से उसे ले रहे हैं। शेवटी पुन्हा एक नजर प्रमुख घडामोडींवर। जनजागृतीसाठी आपला दौरा असल्याचे श्री अण्णा हजारे यांचे प्रतिपादन। मूर्तिजापूर जवळ 1.25 क्विंटल गांजा जप्त। घराणेशाही लोकशाहीला घातक असल्याचा अण्णांचा आरोप। आणि डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बाळ दगावल्याचा पित्याचा आरोप। पुन्हा भेटूया शहर आणि परिसरातील ताज्या घडामोडी व अधिक माहितीसह। नमस्कार। गांव गांव शहर शहर सिटी चैनल पहुंचे घर घर। गांव की चौपल हो या शहर की बात, सिटी चैनल रहेगा हमेशा आपके साथ।